नमस्कार. आई, माऊली आणि वडील यांच्या चरणी नमस्कार करून अध्याय क्रमांक 1 याबद्दलचीच माहिती आपण या सदरामध्ये घेत आहोत. आत्तापर्यंत आपण 10 श्लोकांचा अभ्यास केला किंवा 10 श्लोकचा अर्थ जाणून घेतला. यामध्ये आपण असं पाहिलं की धृतराष्ट्र आणि संजय धृतराष्ट्राला युद्धभूमीवरची सर्व काही माहिती सांगत होता आणि एका बाजूला मोठमोठे महारथी आणि दुसऱ्या बाजूला भीष्म पितामह द्रोणाचार्य यांचा जपवणूक करण्यासाठी दुर्योधन हा आपल्या सैन्यातील सैनिकाला कशा पद्धतीनं माहिती देतोय आणि सांगतोय की आमची शक्ती ही सुद्धा काही कमी नाही आहे. जसे बलवान महारथी पांडवांच्या बाजूने आहेत तसेच माझ्या बाजूने सुद्धा काही कमी व्यक्ती नाहीत, हेच तो सांगत असताना की आपण सर्वांनी त्याला माहिती होतं की आपण या युद्धभूमीवर भीष्म पितामह सारखे योद्धे असल्यानंतर आपण नक्कीच इथे जिंकणार आहोत. हाच आशय आपण आत्तापर्यंतच्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. आपण आता पुढे इथून 11 पासून जवळपास 22 ते 23 श्लोकांचा जे काही विवेचन आहे ते तुमच्या समोर मी ठेवत आहे. आपण हे पाहत असताना युद्ध ही काही चांगली गोष्ट नाही आहे, तरी पण या युद्धामध्ये यात अर्जुनाचा विषाद योग कशा पद्धतीनं आहे तेच आपण इथे जाणून घेत आहोत. तर चला सुरुवात करूया पुढच्या श्लोकाला. आणि यामध्ये 11वा श्लोक यामध्ये दुर्योधन किंवा इतर सैनिकांनी कशा पद्धतीनं युद्धाची गर्जना केली हेच आपल्याला या श्लोकांमधून पाहावयास मिळते. भगवद्गीता अध्याय 1 श्लोक क्रमांक 11 ते 22 अध्याय 1 मधून आपण पाहत आहोत. मी वाचक तुमचं सर्वांचं स्वागत करतो. अन्येषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिता भीष्ममेव रक्षन्तु भवन्त सर्व एव हि. अन्येषु म्हणजेच विभुरचनेतील मोजक्या ठिकाणी चा अर्थ होतो सुद्धा, सर्वेषु सर्व ठिकाणी, यथा भागम निरनिराळ्या नेमलेल्या जागा, अवस्थिताः स्थित असलेले, भीष्म पितामह एवं म्हणजे निश्चित, अभिरक्षन्तु सर्व प्रकारे सहाय्य करा, भवन्तः तुम्ही, सर्वे सर्वांनी, एवह ही निश्चितम. अशा पद्धतीनं दुर्योधन हा आपल्या सैन्यातील इतरांना सांगतो आहे. काय सांगतो आहे तर तो म्हणतोय आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून आपण काय केलं पाहिजे, पितामह भीष्मांचं पूर्ण सहाय्य केलं पाहिजे. त्याला भीती वाटत आहे कारण एवढी मोठी बलशाली असलेली ही युद्धभूमी आणि या युद्धभूमीवर आपण फक्त कुणाच्या भरोशावर हे युद्ध जिंकू शकतो तर भीष्म पितामहाच्या भरोशावर युद्ध जिंकू शकतो असं त्याला वाटत आहे. म्हणून तो आपल्या सैन्यातील सर्वांना सांगतोय की हे माझ्या सारथ्यांनो तुम्ही काय करा की भीष्म पितामहाचं रक्षण झालं पाहिजे आणि आपण एक सेनापती म्हणून भीष्म पितामहाचं रक्षण केलं पाहिजे. खरं जर पाहिलं तर हा एक प्रकारचा भीष्म पितामहाचं रक्षण करण्याचा याच्या पाठीमागची कारण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस जी क्रीडा चालली होती दूध क्रीडा, या दूध क्रीडेमध्ये सर्व काही पांडव हरत चालले असताना शेवटी द्रौपदीला काय केलं होतं, डाववर लावलं होतं. आणि हे लावलं असताना भर सभेमध्ये वस्त्रहरण होत असताना जे काही दुर्योधनाच्या बाजूने असलेली माणसं ही गपगिळून मुकी बसल्यासारखी पाहत होती. आणि हाच भ्रम हा दुर्योधनाला होता की यावेळेस सुद्धा मी काय करेल, हे युद्ध जिंकेल आणि ही सर्व दरबारातली मंडळी पांडवांच्या बाजूने नाहीत असं त्याला वाटत होतं. आणि
त्याच्या मनामध्ये असं निर्माण झालं की हा जिव्हाळा माझ्याबद्दल आहे, असं आपल्याला या श्लोकामधून पाहायला मिळतं. म्हणून तो म्हणतोय की आता तुम्ही सर्व सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून भीष्म पितामहाचं काय केलं पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे. त्यानंतरचा श्लोक, तस्य संजयन हर्ष कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनाद्योच्चय शंख ददमो प्रतापवान. काय झालं? तस्य, तस्य म्हणजे त्यांच्या, संचयन म्हणजे वाढवीत, हर्ष म्हणजे आनंद किंवा हर्ष, कुरुवृद्ध म्हणजे कुरुवंशातील वयोवृद्ध असलेले भीष्म पितामह, सिंहनादम सिंह गर्जनाप्रमाणे, विनाद्य निनाद करत, उच्चैही उंच स्वरात, शंखम शंख, ददमो वाजविला, प्रतापवान पराक्रमी. आणि अशाच वेळेस याच युद्धभूमीवर जे काही दुर्योधन म्हटलं आणि म्हटल्यानंतर भीष्म पितामहाने काय केलं, जोराचा शंख वाजवायला सुरुवात केली. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध पराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधले अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्या सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजवला आणि यामुळे कोणाला आनंद झाला? दुर्योधनाला आनंद झालेला पाहायला मिळतोय. का बरं? कारण कुरुवंशातील पितामह आपला पुत्र दुर्योधन याच्या अंतःकरणातील भाव समजू शकले. त्याचबरोबर दुर्योधनाविषयी असलेले स्वाभाविक प्रेमामुळं त्याला उत्साहित करण्यासाठी भीष्म पितामहाने मोठ्याने शंख वाजवला. हा ध्वनी त्यांच्या म्हणजे एखाद्या सिंहासारखी गर्जना ठोकावी त्या पद्धतीनं आपल्याला तो पाहायला मिळतोय. आणि असं लक्षात येतं की या युद्धामध्ये जे विजयी होण्यासाठी किंवा आनंदित होण्यासाठी शंख वाजवल्यानंतर पूर्णपणे बाहेर म्हणजेच पांडवांच्या पक्षामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले आपल्याला पाहायला मिळते. तरीसुद्धा युद्ध करणे हे कर्तव्यच आहे आणि यामध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, हा आनंद दुर्योधनाला आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे वयोवृद्ध असलेल्या पितामहाने दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजवला. तुम्हाला माहिती आहे की सहसा आपण एखाद्या कुठल्याही कामानिमित्ताने जात असताना सर्व काही तयारी करत असतो आणि हीच तयारी आपल्याला काय करत असते, तिथपर्यंत नेण्याचं काम करत असते आणि लोकांना उत्साहित करत असते की किंवा आपण जे काम करतोय किंवा आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे, हेच आपल्याला यामध्ये पाहावयास मिळतं. त्यानंतर पाहूया पुढचा श्लोक, ततः शंखस्य भयरस्य पनवा मुख गोमुखा सहसेव अभ्यंत स शब्द तुमुलो भवत. ततः शंख च भैर्य च पानवकः गोमुखा. त्यानंतर शंख, त्याच्यानंतर भैर्यचा अर्थ होतो मोठमोठी नगारे, भेरी आणि पनवामुख म्हणजे ढोल आणि तुताऱ्या, गोमुख म्हणजे रणसिंग. युद्धाचा काय म्हणतात, युद्धाची सुरुवात झाली, मोठमोठ्याने नगारे वाजायला सुरुवात झाली. मित्रांनो, नगारे वाजणं किंवा ढोल वाजणं हे काही आनंदाचं वातावरण नाही, हे पूर्णपणे या सृष्टीमध्ये घडलेलं हे सर्वात मोठं युद्ध म्हणून पाहायला मिळतं. संगीतासाठी ते ढोल वाजवले नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. ही युद्धाची सुरुवात होती. गोमुख सहसा म्हणजे अचानक, एव म्हणजे खचित, अभ्यहंत म्हणजे एकाच वेळी वाजू लागले आणि तो एकत्रित झालेला आवाज तुमुल म्हणजे भयंकर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या, रणसिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज हा अत्यंत भयंकर होता. एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की संगीतामध्ये हे ढोल नगारे वाजले म्हणजे काही संगीत चालू आहे का, पण युद्ध नको हे आपल्याला माहिती आहे. पण इथे मात्र याचा आवाज हा खूप घाबरवणारा होता. का होता तर युद्ध हा काही साधी गोष्ट नाही आहे आणि जे काही वाचतात ते मोठमोठ्याने वाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच
नगारे ढोल हे आपल्याला पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल देत असताना पाहायला मिळतात. म्हणून मोठ्याने आवाज झाल्यावर रणांगणामध्ये युद्धाची तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व काही कोणत्या बाजूने घडत होतं? कौरवांच्या बाजूने घडत होतं. त्यानंतर पुढे पांडव पक्षामध्ये काय झालं तेही आपण पुढे पाहूया. ततः श्वेतहय्ये युक्ते महती स्यानंदे स्थितौ माधव पांडवास्यैव दिव्यो शंख प्रदुमुतुः. ततः म्हणजे त्यानंतर, श्वेतेही म्हणजे श्वेत किंवा शुभ्र, हयेही हिचा अर्थ होतो घोड्यानी, युक्त युक्ते युक्त अशा, महती महती म्हणजे महान, नंदने म्हणजे रथात, स्थितो म्हणजे स्थित, माधव म्हणजे श्रीकृष्ण किंवा लक्ष्मीपती, पांडव म्हणजे पांडुपुत्र अर्जुन, चचा अर्थ होतो सुद्धा एवचा निश्चित, दिव्यो दिव्य, शंख प्रदुमुतः म्हणजेच वाजवले. कुणी वाजवलं? ही एक बाजू होती. कुठली बाजू? अगोदरची आपण जी पाहिली ती पूर्णपणे कौरवांच्या साईडची होती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याचा अर्थ आपल्याला असा लक्षात येतो की दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा महान रथामध्ये बसलेले भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. रणांगणात शंख वाजला की आपल्याला माहिती आहे युद्धाची सुरुवात होत असते. आणि ही युद्धाची सुरुवात आपल्याला झालेली पाहायला मिळते. का बरं? कारण एका बाजूला रथामध्ये पांढरे शुभ्र असलेले घोडे, महान महारथी धनुर्धर अर्जुन त्या रथामध्ये बसलेला आहे आणि त्याचा सारथी श्रीकृष्ण म्हणजेच लक्ष्मीचा पती आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला खरं सांगायचंय, असं म्हणतात, जयतु पांडुरंग पुत्राणाम येशाम पक्षे जनार्दन. काय म्हणतात की ज्याच्या बाजूला, ज्या पांडुपुत्रांच्या बाजूला कोण आहे? जनार्दन आहे. जनार्दन म्हणजेच कोण? श्रीकृष्ण आहे. आणि श्रीकृष्णाने काय केलंय? आवाज केलाय. कशाचा आवाज केलाय? शंखाचा आवाज केलाय. त्याचबरोबर आपल्या रथात बसलेला जो धनुर्धर आहे याने सुद्धा काय केला? शंखांचा आवाज केला. भीष्माने वाजवलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखाचं दिव्य वर्णन करताना या श्लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिव्य शंखाचा निनादाने असं सूचित करण्यात येतं की पांडवांच्या पक्षामध्ये श्रीकृष्ण असण्याने विरुद्ध पक्ष हा म्हणजेच पांडवांचा पक्ष विजयी होणार आहे. का विजयी होणार आहे? तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की जयतु पांडुपुत्राणाम येशाम पक्षे जनार्दन. पांडुपुत्रांच्या या पक्षामध्ये नेहमी विजय असतो. का असतो? कारण श्रीकृष्ण त्यांच्या बाजूला आहे. आणि आपल्याला माहित आहे श्रीकृष्ण म्हणजे कोण? लक्ष्मीचे पती. आणि लक्ष्मी सुद्धा त्यांच्याच बाजूने आहे असं आपल्याला या श्लोकामधून पाहायला मिळतं. त्यानंतर हे श्लोक म्हणजे हे जे काही आवाज होते शंखांचे, हे कोणकोणत्या प्रकारचे शंखांचे आवाज होते ते आपण इथे पुढच्या श्लोकामध्ये जाणून घेऊया. पंचजन्य ऋषिकेशा देवदत्तम धनंजय पोंड्रम ददमो महाशंक भीमकर्मावृकोदरः. आपण शब्द जाणून घेऊ. पंचजन्य म्हणजे 5 जन्य नावाचा शंख. ऋषिकेशा म्हणजे श्रीकृष्ण जे भक्तांच्या इंद्रियांना मार्गदर्शन करतात. देवदत्तम म्हणजे देवदत्त नावाचा शंख. धनंजय म्हणजे धनावर विजयी प्राप्त करणारा अर्जुन, त्याला धनंजय असं नाव देण्यात आलं. पोंड्रम म्हणजे पोंड नावाचा शंख. ददमो म्हणजे वाजवला. महाशंख म्हणजे भीष्मशंख. भीमकर्मा अति दुष्कर्म करणारा. वृकोदरः म्हणजे बेसुमार भक्षण करणारा भीम. आता बघा कोणी कोणी कशा कशा पद्धतीच्या शंखांचा निनाद केलेला आपल्याला पाहायला मिळतो ते पाहूया. भगवान श्रीकृष्णांनी आपला पंचजन्य नावाचा शंख वाजवला. अर्जुनाने त्याचा देवदत्त नावाचा शंख वाजवला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पोंड्र नामक शंख वाजवला. आपण अगोदर बघितलं होतं की एका बाजूला
एका बाजूला भीष्म पितामहाने शंख वाजवला आणि त्या शंखाने दुर्योधनाला काय झालं, आनंद झाला. परंतु आता दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाने पंचजन्य नावाचा काय केला, शंख वाजवला. त्याच्यानंतर अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला आणि अतिदुष्म बलशाली जो 100 हत्तीचं बळ असलेला भीम याने पोंड्रो नावाचा शंख वाजवला. मित्रांनो, खरं जर पाहिलं ना तर ही युद्धाची सुरुवात आहे आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तो आपला आपला शंख वाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. शंख वाजवणे म्हणजे काय, तर ती त्याचं तो आतून आपल्या स्वतःला काय करतोय, प्रेरित करतोय. कशासाठी, की मी आता तयार आहे युद्धभूमीवर युद्ध करण्यासाठी. आपल्याही जीवनामध्ये असंच आहे. आपण ज्या ज्या वेळेस एखादं चांगलं काम करतो ना, तर त्या वेळेस त्या कामाचा आपण शंख वाजवत असतो आणि तो शंख म्हणजे सुरुवात असते. समजा उदाहरणार्थ आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जात आहोत, तर ती काय झाली, आपली तयारी झाली. म्हणजे आपल्याला मुलाखत देण्यासाठी जायचं आहे आणि मुलाखतीसाठी आपण जी काही तयारी करतो ती तयारी म्हणजे आपला शंख आहे. जीवनामध्ये कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना आपण श्री गणेशा करतो. तर या युद्धभूमीवर या व्यक्तींनी किंवा श्रीकृष्णाने, त्याच्यानंतर अर्जुनाने आणि भीमाने आपले आपले शंख वाजवलेले पाहावयास मिळतात. आता पुढे पाहूया की आणखीन कोणी कोणी शंखांचा निनाद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये महत्त्वाचा म्हणजे व्रकद्वरहचा शब्द अर्थ होतो बेसुमार भक्षण करणारा भीम, असं आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच एक प्रकारे युद्धभूमीमध्ये हा सर्व काही युद्ध करण्यासाठी तयार आहे. यानंतर जो 15वा, 16वा आणि 17वा जो श्लोक आहे ते तिन्ही श्लोक एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कोणी कोणी कशा कशा पद्धतीनं शंख वाजवले याबद्दलचीच माहिती आपण पुढच्या श्लोकामध्ये जाणून घेऊया. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः निर्माण नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. अर्जुनाने देवदत्त नावाचा काय वाजवला, शंख वाजवला. पंचजन्य नावाचा शंख हा श्रीकृष्णाने वाजवला. त्यानंतर पोंड नावाचा शंख हा कोणी वाजवला, भीमाने वाजवला. त्याच्यानंतर अनंत विजय नावाचा शंख राजा कुंतीपुत्र कांतिकेयनं वाजवला, युधिष्ठिराने वाजवला. नकुल सहदेव यांनी पण आपापले शंख वाजवले. सुघोष मणिपुष्पक नावाचे शंख सहदेव, नकुल यांनी वाजवलेले पाहायला मिळतात. पांडुपुत्रांमध्ये आपण जर पाहिलं तर राजा सत्यप्रिय युधिष्ठिर हा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर धनुर्धर अर्जुन आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं काय केलं, राजा भीष्म पितामहाचा शंख वाजल्यानंतर इकडून सुद्धा शंख वाजायला सुरुवात झाली आणि हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट हे कोण सांगत होतं, कोण सांगत होतं, संजय हा धृतराष्ट्राला सांगत होता. प्रत्येकाने आपापले श्लोक किंवा आपापले शंख वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शंख वाजवल्यानंतर कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. दोघांनीही आपापले शंख वाजवलेले पाहायला मिळतात. त्यानंतर या शंखांचा निनाद कुठपर्यंत गेला ते आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहू शकतो. कशाय परमेवेशा शिखंडी महारथः दृष्टदुम्नो विराटश्च सत्य किश्चित पराजितः. कश्य म्हणजे काशीराज, परम इशु आस म्हणजे श्रेष्ठ धनुर्धरी, शिखंडी च महारथः सहस्त्र सैनिकाशी एकटाच लढू शकणारा सुद्धा तो शिखंडी होता. दृष्टदुम्न राजा द्रुपदचा पुत्र. विराट या राजाने पांडवांना अज्ञात काळामध्ये आश्रय दिला होता, तो विराट राजा. शुद्ध सत्यक म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा सारथी, युयुद्धान आणि अपराजितः ज्याच्यावर कोणीही विजय प्राप्त करू शकला नाही. आपण आता नावं जर बघितली तर एका बाजूला स्वतः भगवान श्रीकृष्ण एका बाजूला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे जिकडे कोण जनार्दन आहे तिकडे विजय निश्चित आहे. अर्जुन आहे,
युधिष्ठिर राजा, सहदेव नकुल, त्याच्यानंतर काशीराज, त्याचबरोबर श्रेष्ठ धनुर्धरी शिखंडी, त्याचबरोबर 100 यांना सैनिकाला एकटाच लढू शकणारा तोही त्याचं वर्णन. दृष्टद्युम्न म्हणजे द्रुपद राजाचा पुत्र पण आहे. विराट म्हणजे अज्ञातवासामध्ये एवढी महारथी यांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाहत असताना हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अपराजित सत्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र आणि इतरांनी सुद्धा आपापले शंख वाजवले. युद्धाचा आगाज झाला असं आपण म्हणू. युद्धाची सुरुवात झाली. एका बाजूने एक शंख वाजत होते आणि युद्ध सुरू झालं किंवा युद्धाची तयारी झाली. आणि मोठमोठे निनाद, जो मी म्हणलं ना अगोदर की ढोल, तासे, नगाडे हे वाजायला सुरुवात झाली. पण मी म्हणलं तुम्हाला की हे संगीताचे स्वर्ण आहेत. हे विनाशाचे मोठमोठाले नगाडे वाजत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे मिळत असताना राजा युधिष्ठिराच्या बाजूला एवढी मोठी महान सेनानी उभे असताना दृष्टद्युम्न असेल किंवा विराट राजा असेल किंवा काशीराज असेल, हे सर्व काही यांच्या बाजूला असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि एवढी मोठी ही मंडळी असल्यानंतर साहजिकच आहे दुर्योधनाला त्याची भीती वाटणं साहजिकच आहे. म्हणून तो आपण सुरुवातीला पाहिलं की दुर्योधन एका बाजूने आपल्या भीष्म पितामहाला संरक्षण देण्यासाठी आणि त्याचं रक्षण करण्यासाठी की त्यांच्याच भरोशावर आपण युद्ध जिंकू शकतो असं त्याला माहिती होतं. त्यानंतर पुढे पाहूया 18वा श्लोक. आणखी या युद्धामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या बाजूला कोण कोण आहे तेही आपण पाहू. द्रुपदो द्रुपदेयश्च सर्वस्य पृथ्वीपते सौभद्रच्च महाबाहू शंख दद्मू पृथक पृथक. प्रत्येकाने आपापले श्लोक वाजायला सुरुवात केली. द्रुपद म्हणजे पांचाल देशाचा राजा. द्रुपदेय म्हणजे द्रुपदेचा पुत्र. त्याच्यानंतर सुद्धा सर्वस्व म्हणजे सर्वजण. पृथ्वीपते म्हणजे हे राजन. सुभद्र म्हणजे सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू. त्यानंतर महाबाहू विशाल भुजा असलेला शंखनाद. आणि प्रत्येकाने आपापले शंख वेगवेगळ्या पद्धतीनं वाजवलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ युद्ध शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अपराजित सत्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, त्याच्यानंतर सुभद्रेचा पुत्र, ही सर्वांनी आपापल्या बाजूनं शंख वाजवायला सुरुवात केली. पांडवांच्या सैन्यामध्ये सर्वांचे शंख वाजले, वेगवेगळे शंख. मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 श्लोकमध्ये प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळ्या श्लोकांचं इथे वर्णन, शंखांचं वर्णन इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सर्व घडत असताना पुढे युद्धभूमीवर काय झालं ते आपण पाहूया. सघोषो धतराष्ट्राणाम हृदयानि व्यदर्यत नभश्च पृथ्वं चैव तुमुलो अभ्यनादयनम. काय घडलं? स म्हणजे तो, घोष म्हणजे ध्वनी, धृतराष्ट्राणाम धृतराष्ट्राच्या पुत्रांच्या, हृदयानी हृदये, वेदारयत म्हणजे विदीर्ण केली, नभ म्हणजे आकाशाला, चचा अर्थ होतो सुद्धा, पृथ्वी म्हणजे पृथ्वीतल, चचा अर्थ परत सुद्धा, एवचा अर्थ निश्चितम, तुमुल म्हणजे निनाद, अभ्यून नादयन दुमदमून गेला. हा विविध प्रकारचा शंखनाद वाढतच गेला. प्रत्येकाचे शंख वाजत गेले. या निनादाने पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्राची पुत्रे म्हणजे दुर्योधनाचं हृदय विदीर्ण झालेलं पाहायला मिळते. दुर्योधनाच्या पक्षामध्ये आपण बघितलं की भीम आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नाहीत. परंतु अशा प्रकारचा विरुद्ध पक्षांचा आवाज आल्यानंतर, प्रत्येकाने वेगवेगळे शंख वाजवल्यानंतर यामुळे मात्र धृतराष्ट्रांच्या 100 पुत्रांची हृदयाची ती विदीर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. पांडव आणि श्रीकृष्ण भगवान यांना दृढ विश्वास होता की
भगवंताचा आश्रय घेतल्याने आपण या शंखांचा मोठा निनाद करू शकलो. एका बाजूला दुर्योधन व त्याच्या भावांना भीती वाटायला लागली. का वाटायला लागली? आपण पाहिलं होतं की भीष्माने शंखनाद केला, त्याच्यानंतर एका बाजूने पांडवांनी प्रत्येकाने शंखांचा निनाद केला आणि पूर्ण पृथ्वी दुमदुमून गेली. पण या दुमदुमण्यानं भीती वाटायला लागली, त्यांच्या हृदयाची धडकणे वाढायला लागली. का वाढायला लागली? कारण ज्याच्या बाजूला श्रीकृष्ण आहे आणि तो युद्ध जिंकणार हे त्यांना वाटत होतं. म्हणून पुढे आपण जर बघितलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं, अथ व्यवस्थिरान दृष्ट्वा धृतराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपत्ते धनु उद्यम पांडवः ऋषिकेशां तदा वाक्यम इदम आह महीपते सेनायोः उभयो मध्ये रथम स्थापय मे अच्युत. 21 आणि 20 या श्लोकामध्ये सगळा काही मोठा आवाज झाला. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजावर रथावर आरूढ असलेले पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाले. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाच. अर्जुन काय म्हणाला? हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चाल. शंखांचा निनाद झाला. दोन्ही बाजूने शंख वाजले. मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर आपण पाहिलं की एका बाजूला युद्धात अर्जुन आणि श्रीकृष्ण, अर्जुन आता बाण सोडणारच सोडणार, पण त्याच वेळीस अर्जुनच्या मनामध्ये कोणते विचार आले आणि विचार आल्यानंतर ते आपल्या भगवंतांना म्हणतात, हे अच्युता, की काय कर, माझा रथ मध्यभागी घेऊन चल. इथेच आपण पाहतो की अर्जुनाच्या विषाद वियोगाला सुरुवात होते. का सुरुवात होते? कारण समोर असलेली माझी बंधू, माझी भावकी आणि हे सगळे आहेत आणि यांच्याबरोबरच मी युद्ध करणार आहे. आणि हे युद्ध करणार असल्यानंतर आणि या युद्धाचा मला पुढे काय फायदा होणार आहे असं तो सांगत असताना आपल्याला इथे असं पाहायला मिळतं की हनुमानाचे चिन्ह कुणाच्या ध्वजावर आहे? कुणाच्या रथावर आहे? ज्या रथाचे सारथी कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. ज्या रथाचे सारथी श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्या त्या केशरी ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर हातात धनुष्य घेऊन आता हा धनुष्य सोडणारच, बरोबर, आता हा धनुष्य सोडणारच. तेवढ्यातच अर्जुनाला वाटलं की हे युद्ध नको, कारण युद्धामध्ये विनाश होतो हे आपल्याला माहिती आहे. आणि ज्यावेळेस हा रथ मध्यभागी आणला आणि मध्यभागी आणल्यानंतर पुढे काय झालं ते आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत. आतापर्यंत आपण युद्धभूमीवर जे काही घडलं ते घडलेलं मी तुमच्यासमोर कथन केलं आहे. म्हणजेच अर्जुनाने आता रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध आणून उभा केलेला आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत. पण आतापर्यंत आपण युद्धाचा आघात कसा होतो हे आपल्याला माहिती झालं. एका बाजूला प्रत्येकाने आपले ढोल, तासे, नगारे, शंख वाजवताना आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला दुर्योधन आपल्या द्रोणाचार्य, भीष्म पितामह या सर्वांना किंवा आपले मामा शकुनी यांना उत्तेजित करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे प्रत्येकाने आपापले शंख वेगवेगळ्या पद्धतीनं वाजवल्यानंतर या शंखांचा निनाद हा विदीर्ण करणारा होता, जो कौरवांना भीती घालणारा होता, त्यांच्या हृदयाची धडकणे वाढवणारा होता. ते धडधड करायला विदीर्ण अशी झाली. आणि यापुढे ज्यावेळेस मध्यभागी रथ आल्यानंतर पुढे काय घडलं
हीच माहिती आपण या 22व्या श्लोकामध्ये जाणून घेऊया. यावत येतान निरीक्षे अहम युद्ध कामना अवस्थितान मया सह युद्धुम अस्मिन समुद्ये. काय म्हणतोय तो? यावत एतान निरीक्षे अहम युद्ध कामना तान कौमर्य कौकैहि मया सह योद्धुम अस्मिन समुद्ये. जोपर्यंत एतान म्हणजे हे सर्व, निरीक्ष म्हणजे पाहू शकेन, अहम म्हणजे मी, युद्ध कामना म्हणजे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित असलेल्या किंवा झालेल्या, अवस्थान म्हणजे युद्धभूमीवर रचलेल्या, कैही कोणाबरोबर, मया मला, सह बरोबर, युद्धम योद्धव्याम युद्ध करायचे आहे, अस्मिन या, रणसंघर्ष, रणचा अर्थ होतो संघर्ष, युद्ध समुद्ये प्रयत्नात खटपटीत. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, मला माझा रथ दोन्ही सैन्यामध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्या बरोबर मला या भयंकर शस्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी एकदा पाहू शकेन. मध्यभागात रथ नेला. मध्यभागात रथ नेल्यानंतर अर्जुन आपल्या सारथ्याला म्हणजेच अच्युत म्हणजे श्रीकृष्णाला म्हणतात की कृपया माझा रथ काय करतो, सैन्याच्या मधोमध घेऊन चाल. भयंकर असं हे युद्ध किंवा युद्धाने प्रेरित झालेल्या किंवा युद्धाची इच्छा करणाऱ्या सर्वांना मला हे सर्वजण पाहायचे आहेत असं तो म्हणतोय. आणि असं म्हणत असताना म्हणजेच का बरं? कारण त्याला माहिती आहे की युद्धाच्या नंतर पुढे काय होणार आहे हे प्रत्येकाला माहीत असतं. म्हणून तर यावत निरीक्षेक्षे अहम युद्ध कामना अवस्थिता. अर्जुना, की हे जे काही मी ज्यांच्याबरोबर युद्ध करणार आहे किंवा युद्धभूमीवर चाललेल्या या सर्वांबरोबर मला युद्ध करायचं आहे किंवा रणसंघर्ष करायचा आहे, हा मला पूर्णपणे पाहावयाचा आहे. आणि म्हणून माझा रथ काय कर, बरोबर युद्धभूमीच्या बरोबर मध्ये घेऊन चाल, असं अर्जुन म्हणताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच आपण या श्लोकांमध्ये युद्धभूमीमध्ये मधोमध आलेला श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा रथ आणि इथून पुढे अर्जुन आपल्या सारथ्याला म्हणजे श्रीकृष्णाला काय म्हणतात ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सर्वांना माझा नमस्कार.